वर्ग 10वा, विषय मराठी, भाषाभ्यास. भाषाभ्यासामधला दुसरा भाग जो आहे तो आपण आज या ठिकाणी पाहतो आहे. लेखन नियमानुसार लेखन. हा भाग जो आहे हा 2 मार्कांसाठी आहे, 2 गुणांसाठी आहे. म्हणजे लेखन नियमानुसार लेखन या भागावरती 2 गुण आहेत. आता लेखन नियमानुसार लेखन म्हणजे काय? तर लेखनाचे जे काही नियम आहेत, लिहिण्याचे जे काही नियम आहेत, त्या नियमानुसार आपलं लेखन असलं पाहिजे. त्याला लेखन नियमानुसार लेखन असं म्हणता येईल. शुद्ध लेखनाचे जे नियम आहेत, शुद्ध कसं लिहावं या संबंधीचे जे नियम आहेत, त्या नियमानुसार लेखन म्हणजे लेखन नियमानुसार लेखन. आता शुद्ध लेखनासंबंधीचे काही नियम आहेत, त्या नियमांची माहिती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ ऱ्हस्व दीर्घासंबंधीचे नियम, अनुस्वार देण्यासंबंधीचे नियम, या नियमांसंबंधीची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नामात ते सामान्य रूपात जेव्हा बदल होत असते, तेव्हा बदल होताना कशा पद्धतीने बदल होतो, कुठं अनुस्वार दिला जातो, या संबंधीचे नियम, या सर्व नियमांसंबंधीची माहिती आपल्याला असेल तेव्हाच आपल्याला शुद्ध लिहिता येईल. आता ऱ्हस्व दीर्घ संबंधीचे नियम म्हणजे कोणतं अक्षर ऱ्हस्व असावं, कोणतं अक्षर दीर्घ असावं, या संबंधीचे नियम. एक थोडक्यात नियम सांगतोय त्या संबंधीचा, की एकाक्षरी शब्द जे आहेत ते नेहमी दीर्घ लिहावेत. एकाक्षरी शब्द, एकाक्षरी शब्द, एकाक्षरी शब्द म्हणजे उदाहरणार्थ मी, तू, श्री यासारखे शब्द हे नेहमी दीर्घ असावेत. त्याचप्रमाणे शब्दातील शेवटचं अक्षर हे नेहमी दीर्घ असावं. परंतु याला काही अपवाद आहेत. परंतु तथापि, आणि, जरी आपला नियम असला की शब्दातील शेवटचं अक्षर दीर्घ असलं पाहिजे, तरी सुद्धा याला हे अपवाद आहे. या अशा पद्धतीच्या नियमांची माहिती आपल्याला असली पाहिजे. आता ही माहिती जी आहे
आपण जेव्हा पाठांचं वाचन करतो, त्या पाठांचं वाचन करत असतानाच आपण जर बारकाईनं वाचन केलं तर आपल्याला ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या लक्षात येतील. परंतु त्यासाठी काय पाहिजे, मात्र बारकाईनं वाचन करणं पाहिजे. जे पाठाचं वाचन जे आहे ते बारकाईनं झालं पाहिजे, चिकित्सक पद्धतीनं झालं पाहिजे. आणि त्यामुळे या सर्व नियमांची आपोआपच आपल्याला माहिती होत जाईल. कोणता शब्द कशा पद्धतीने लिहायचा आहे या सर्व संबंधीची माहिती आपल्या पाठ्यपुस्तकाचं वाचन करत असल्यामुळे आपल्याला होत जाईल. आपण या ठिकाणी या भाषाभ्यासामधला म्हणजे भाषाभ्यास जो आहे त्याच्या मधला दुसरा भाग जो आपण पाहतोय तो आहे लेखन नियमानुसार लेखन. या लेखन नियमानुसार लेखनावरती 2 गुण आहेत. 2 प्रकारे याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक आहे अचूक शब्द ओळखा. अचूक शब्द ओळखा. आणि दुसरा जो भाग आहे याला किंवा दिलेली वाक्ये शुद्ध करून लिहा. शुद्ध करून लिहा. बोर्डाच्या परीक्षेत मात्र या 2 पैकी कोणत्याही एकाच भागांवरती आपल्याला कृती विचारल्या जातील. म्हणजे एक तर अचूक शब्द ओळखा असं विचारलं जाईल किंवा दिलेली वाक्य शुद्ध करून लिहा असं विचारलं जाईल. दोन्हींचा विचार आपण या ठिकाणी करतोय. दोन्हींचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला आपण अचूक शब्द ओळखा असं पाहू. यासाठी कृती पत्रिकेमध्ये आपल्याला 6 शब्द दिले जातील. आणि त्या 6 शब्दांपैकी 4 शब्द सोडवणं या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे 6 शब्द दिले जातील आणि त्या 6 शब्दांपैकी 4 शब्द आपल्याला सोडवायचे आहेत. याच्यावरती आहे गुण 2. म्हणजे प्रत्येक शब्दावरती किती गुण, तर अर्धा गुण. प्रत्येक शब्दाला अर्धा गुण. लेखन नियमानुसार लेखन याच्यामधला आपण पहिला भाग पाहू. अचूक शब्द ओळखा. त्याचे 3 उदाहरणं मी या ठिकाणी तुम्हाला देतो आहे आणि कशा पद्धतीने सोडवला आहे याच्याकडे आपण बारकाईने पाहू. पहिला शब्द भाषातज्ञ, 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 भाषातज्ञ. आता याच्यामधला जो योग्य शब्द आहे तो आहे भाषातज्ञ. हा जो शब्द आहे हा योग्य अशा पद्धतीचा शब्द आहे. तुम्हाला प्रत्येक शब्दापुढे 4 पर्याय दिले जातील आणि त्या 4 पर्यायांमधला एक पर्याय योग्य अशा पद्धतीचा आहे. तुम्ही परीक्षेमध्ये हे सर्व लिहिण्याची गरज नाही.
केवळ जो योग्य पर्याय आहे तोच शब्द तुम्ही लिहावा. दुसरा शब्द साहित्यिक. साहित्यिक 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 पाहिल्यानंतर असं वाटते सर्वच तर साहित्यिक आहेत, सर्व शब्द साहित्यिक आहेत. परंतु लेखन नियमानुसार हा जो शब्द आहे, पहिला शब्द हा योग्य आहे. या ठिकाणी काय केलं? साहित्यिक ही पहिली वेलांटी म्हणजे ऱ्हस्व वेलांटी आहे. ही मध्ये त्याच पद्धतीने ती मध्ये सुद्धा पहिली वेलांटी म्हणजे ऱ्हस्व वेलांटी आहे. हा शब्द योग्य आहे, तो शब्द खाली आहे. तिसरा शब्द पाहू आपण. उज्ज्वल. उज्ज्वल 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 याच्यामधला हा पहिला शब्द योग्य आहे. उज्ज्वल. उ उखळाचा उ, डबल ज आणि त्याला व जोडलेला आहे. उज्ज्वल हा शब्द या ठिकाणी. अशा तऱ्हेनं तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये 6 शब्द दिले जातील. त्या प्रत्येक शब्दाला 4 पर्याय असतील. त्या 6 पैकी 4 कोणतेही 4 तुम्हाला सोडवायचे आहे आणि त्याला गुण आहेत, एकूण गुण आहेत 2. म्हणजे प्रत्येक शब्दाला अर्धा गुण पडतोय. अशा तऱ्हेनं अचूक शब्द तुम्हाला ओळखायचे आहेत. एकतर परीक्षेमध्ये तुम्हाला अचूक शब्द ओळखा असं दिलं जाईल, किंवा तुम्हाला खालील वाक्य शुद्ध करून लिहा. खालील वाक्य शुद्ध करून लिहा असं विचारलं जाईल. यासाठी तुम्हाला 4 वाक्य दिले जातील आणि त्या 4 वाक्यांमधले 2 वाक्य तुम्हाला शुद्ध करून लिहायचे आहेत. प्रत्येक वाक्यामध्ये 2 चुका आहेत. त्या 2 चुका तुम्ही दुरुस्त करायच्या आणि दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचं. नुसते चुकाच दुरुस्त करायच्या नाही, तर वाक्य सुद्धा तुम्ही पुन्हा लिहायचं आहे. आपण काही वाक्य पाहू. हिवाळा नुकताच. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. या ठिकाणी वाक्य पाहिल्यानंतरच आपल्या लक्षात येते की हिवाळा आणि सुरू हे 2 शब्द शुद्ध लेखनानुसार चुकीचे लिहिलेले आहेत आणि म्हणून
आपण काय करावं उत्तर लिहिताना? हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. आणि जे शब्द आपण दुरुस्त केलेत त्या शब्दांच्या खाली आपण अंडरलाईन करावी, म्हणजे अधोरेखित करावा. तो शब्द जो आहे तो शब्द अधोरेखित करावा. या ठिकाणी ही जी आहे ती दीर्घ लिहिलेली होती, म्हणजे दुसरी वेलांटी दिलेली होती. पाहिजे काय? पहिली वेलांटी म्हणजे ऱ्हस्व पाहिजे. त्याच पद्धतीनं सुरू मध्ये रू इथं ऱ्हस्व केलेला होता. काय पाहिजे? दीर्घ पाहिजे. नुसते हे दोन शब्दच लिहायचे नाही वेगळे करून, तर पूर्ण वाक्य लिहायचं. ज्या पद्धतीनं या ठिकाणी करून दाखवलं आहे तशा पद्धतीनं आपण वाक्य करायचं. दुसरं एक वाक्य आपण या ठिकाणी घेऊ. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो. या ठिकाणी मुलगा आणि काही हे दोन शब्द चुकलेले आहेत, ते आपल्याला दुरुस्त करायचे आहेत. वाक्य कसं होईल? मुलगा काही फारसा उत्सुक नसतो. जे शब्द आपण दुरुस्त केले आहेत त्या शब्दाच्या खाली अंडरलाईन करावी, म्हणजे अधोरेखित करावी. या ठिकाणी मुलगा, मुलगा मधलं मू दीर्घ लिहिलेला होता. उकार जो आहे तो दीर्घ लिहिलेला होता. तो कसा पाहिजे? ऱ्हस्व पाहिजे. आणि काही मधला ही